नागरिकांच्या तक्रारीचं तातडीनं निवारण करण्याच्या उद्देशानं पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणी इथं जनसंवाद कार्यक्रम घेत नागरिकांशी थेट संवाद साधला। पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात 22 तक्रारदारांनी मालमत्ता वाद, सायबर फसवणूक, बेपत्ता व्यक्ती, प्रलंबित तपास आणि अवैध व्यवसायांबाबत लेखी तक्रारी सादर केल्या। यावेळी डीआयजी उमाप यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले। तसंच संवेदना तक्रार निवारण प्रणालीद्वारे प्रत्येक तक्रारीचा पाठपुरावा करून कारवाईचा नियमित आढावा घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। पालम तालुका स्थापन होऊन 35 वर्ष उलटूनही अद्याप बस स्थानक आणि बस डेपो नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अविनाश देविदासराव जोशी यांनी राज्य सरकारकडे तातडीनं बस स्थानक आणि डेपो उभारण्याची मागणी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसंच विविध प्रशासकीय कार्यकर्त्यांना, कार्यालयांना निवेदन सादर केलेत। बस स्थानकाअभावी प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसात थांबावं लागतंय। शौचालय सारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्यानं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष गैरसोय होते। त्यामुळे पालम इथं लवकरात लवकर बस स्थानक आणि बस डेपो उभारावा अशी मागणी करण्यात आली। निर्माण होऊन 34 वर्ष झालेली आहेत, तरी अद्यापपर्यंत पालम तालुक्याला बस स्टँड लाभलेलं नाही आहे। यासाठी वेळोवेळी विविध शासकीय कार्यालयात निवेदने वगैरे देण्यात आलेली आहेत, परंतु शासनाच्या वतीने निश्चित पाहणी करण्यात आलेली आहे जागेची वगैरे, परंतु अद्यापपर्यंत बस स्थानक किंवा बस डेपो अद्याप निर्माण झालेलं नाही आहे। यामुळं प्रवाशांची अत्यंत हेळसांड होत आहे। यासाठी शासनाने त्वरित जागा उपलब्ध करून बस स्टँड, पालम येथे बस स्टँड तथा बस डेपो निर्माण करावा, तसेच प्रवाशांची होणारी हेळसांड व गैरसोयी थांबवावी ही शासनास नम्र विनंती करण्यात येत आहे। पावसानं ओढ दिल्यानं वाशिम जिल्ह्यातील वर्दरी बुद्रुक इथं महिलांनी पारंपरिक पद्धतीनं धोंडी पूजा करून महादेवाकडे चांगल्या पावसासाठी साकडं घातलं। यावेळी महिलांनी पारंपरिक वेशात गाणी म्हणत आणि डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन गावातून फेरी काढली। तसंच धोंडी धोंडी पाणी दे असा पारंपरिक गजर करत चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना केली। विदर्भात पेरणीनंतर पावसानं उघडीप दिल्यानं शेती कोरडी पडू लागले, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर महिलांनी अनेक वर्षांपासून जपली जात असलेली ही लोकपरंपरा कायम ठेवत पावसासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली। रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त झालेल्या पेण तालुक्यातील दुर्शेत आणि खरोशी गावांमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष रोहित केणी यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात आला। पुरामुळे अन्नधान्य आणि घरगुती साहित्याचं मोठं नुकसान झालेल्या कुटुंबांना तांदूळ, डाळी, तेल, बटाटे, कांदे, मीठ, मसाले आदी आवश्यक वस्तूंचं वितरण करण्यात आलं। या मदत कार्याबद्दल पूरग्रस्त नागरिकांनी सह्याद्री प्रतिष्ठानचे आभार मानले। सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचं परिसरात कौतुक होतंय। सहाय्यक बीएलओ म्हणून खातेबाह्य कामाची सक्ती होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या वतीनं उमरगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या। आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांना निवेदन देत अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकल्यानं बालकांचं पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि महिला बालकल्याणाच्या सेवांवर परिणाम होत असल्याचं नमूद केलं। सहाय्यक बीएलओ म्हणून नेमणुकीचे आदेश तातडीनं रद्द करण्याची मागणी त्यांनी केली। जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषाताई गायकवाड आणि पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आकांक्षा चौगुले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय। मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा आणि राज्य स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघानं दिलाय। जागतिक सर्प दिनानिमित्त पेण तालुक्यातील पांडापूर इथं घराच्या अंगणात आढळलेल्या नाग जातीच्या विषारी सापाला सर्प मित्रांनी सुरक्षितपणे पकडून वन विभागाच्या मदतीनं नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलं। मंगेश गावंड यांच्या घरासमोर साप आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्र सुरेंद्र गावड यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला कोणतीही इजा न करता पकडलं। त्यानंतर वनक्षेत्रपाल विजय चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन विभागाचे वाहन चालक नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत नागाला सुरक्षित जंगलात सोडण्यात आलं। सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा अधिक सुलभ व्हावी या उद्देशानं उमरगा इथं तेरणा जनसेवा केंद्राचं उद्घाटन युवा नेते
मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या केंद्रामार्फत उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, शासकीय योजनांची माहिती तसंच नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलशी थेट समन्वयाची सुविधा उमरग्यातच उपलब्ध होणार आहे। त्यामुळे रुग्णांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। यावेळी मल्हार पाटील यांनी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा जनहिताच्या उपक्रमांचा विस्तार सुरू राहील असं सांगितलं। पुढे त्यांना मुंबईच्या ठिकाणी किंवा धाराशिवच्या ठिकाणी संबंधित हॉस्पिटलला आपण त्यांना म्हणजे या उपकेंद्रामध्ये या केंद्रामध्ये ओपीडीसाठी डॉक्टर्स असतील, बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा युक्त असं केंद्र आहे। तर माझं या माध्यमातून सांगणं सगळ्यांना असेल की आपल्या भागातील जे वंचित घटकातील म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत जो कोणताही पेशंट असेल त्यांना आवर्जून याची माहिती द्या। आपल्या माध्यमातून जर माहिती गेली तर त्यांना लवकरात लवकर हे घेतात नाही याचा फायदा ते जास्तीत जास्त प्रमाणात घेऊ शकते। आणि सोबतच ज्ञानज्योती फाउंडेशन आणि तेरणा चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण संबंध उमरगा तालुक्यामध्ये आरोग्याचे कॅम्प सुरू केले। आतापर्यंत 6 कॅम्प त्याचे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो प्रतिसाद मिळाला म्हणजे ज्ञानज्योती फाउंडेशन आणि तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट या दोघांच्या माध्यमातून आपण तेरणाला म्हणा गरजू हॉस्पिटल्समध्ये नेण्याचं आपण काम केलेलं आहे। म्हणजे याच्यातून एकच आहे की आम्हाला तळागाळातील लोकांसाठी काम करायचं आहे आणि आपल्यातल्या सगळ्यात प्राधान्यानं बघितलं तर आरोग्य असा घटक आहे की सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। सगळ्यात दुर्लक्षित घटक कोणता तर आरोग्याचा। पण दादा खरंच आनंद होतो आणि अभिमान वाटतोय की आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे केंद्र सुरू करून आपल्या भागातील लोकांना एकदम सोयीस्कर झालेलं आहे। आणि बघू शकतोय की आता कार्यकर्त्यांनी हे सगळं असेलच पण सोबतच एक समजा लगेच मेडिकल सोयी पाहिजे असेल, समजा त्यांना लगेच उपचाराची गरज असेल तर मोफत उपचार हे तेरणा हॉस्पिटलला मुंबईमध्ये होतो। त्यासाठी म्हणून इथं आपण OPD सेंटर चालू करतो। इथं एक हेल्थ ऑफिसर, एक आरोग्य अधिकारी इथं 24 तास आपल्याकडे उपलब्ध असतील। इथं कार्यालय होईल म्हणजे पेशंट इथं त्यांचा चेकअप होऊन त्यांची फाईल बनवून मुंबईला त्यांना लगेच इथून आपण पाठवण्याची सोय करणार। दरवर्षी तेरणा हॉस्पिटलमधून आपण 70 ते 80 हजार शस्त्रक्रिया करतो। 1,80,000 ते 2,00,000 पेशंट आपण ट्रीटमेंट देतो। तर त्या माध्यमातून ज्यांना समजा उदाहरण परवाच आमच्याकडं कळमचा एक पेशंट होता ताई, त्याचं किडनी ट्रान्सप्लांट झालं। 56 लाख रुपयाचं ते पूर्ण प्रोसिजर होतं। लहान मुलगा होता ताई 12 वर्षाचा आणि त्यांना आपण नवीन किडनीची सोय करून ट्रान्सप्लांट करून घरी आता डिस्चार्ज झाला आहे पेशंट, तो आता घरी जाणार आहे। तर अशा पद्धतीने जे भागातले पण जे प्रोसिजर असतात त्याच्यासाठी म्हणून आपण सोय उपलब्ध करतो। आणि मला खात्री आहे की या केंद्राच्या माध्यमातून माझ्या उमरगातील मायबाप जनतेला, गरजू रुग्णांना त्याचा पुरेपूर फायदा होईल। मी परत एकदा सर्व मान्यवरांनी जी उपस्थिती लावली त्याबद्दल मी आभारी आहे। मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रायगड जिल्हा परिषदेनं मदतीचा हात पुढे केलाय। भाताच्या रोपवाटिका कुजल्यानं दुबार पेरणीची वेळ आली आहे। आता शेतकऱ्यांना 75% अनुदानावर बियाणं उपलब्ध करून दिलं जात आहे। याची सुरुवात सभापती वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत झाली। यात शेतकऱ्यांना 1,000 रुपयांची बियाणं बॅग अवघ्या 135 रुपयांना मिळणार आहे। रायगडमध्ये 12,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। वृष्टी खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे। जवळपास 2300 मिलीमीटर पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये पडला आणि त्याच्यामुळे भात शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। विशेष बघितलं तर पेण, अलिबाग, रोहा, त्याचबरोबर सुधागड व जिल्ह्यातील इतरसुद्धा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। आणि ज्यांनी पेरणी केली होती ती पेरणीसुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे फुकट गेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळावा याच्यासाठी सन्माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सन्माननीय सभापती कळंबे साहेब, सन्माननीय जिल्हा परिषद यांच्या वतीने जी बियाणांसाठी 10 लाख रुपयाची तरतूद होती ती 10 लाखाची तरतूद 50 लाख केली व त्याप्रमाणे महाबीजचं या ठिकाणी बियाणं तातडीने उपलब्ध करून देऊन जवळपास 12,000 शेतकऱ्यांना हे बियाणं या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। हा जिल्हा परिषदेकडनं शेतकऱ्यांना दिलेला आधार आहे।
देशभरातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय झालेलं आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी परभणीतील प्राण प्रतिष्ठान संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले. पेपर फुटीच्या निष्पक्ष चौकशीसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संघटनेचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गेल्या 17 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे. त्यांच्या दुधाची सकाळ दखल घेत नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करण्याची प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली. युवा वर्ग अजय रसाळ यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. जे नीटचा पेपर फुटला या आपल्या या देशामध्ये आणि अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचं नुकसान झालेलं आहे. अनेक जणांना आत्महत्या केली. त्या ठिकाणी दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक हे 17 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. अत्यंत तब्येत खालावलेली आहे. पण या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी त्यांना त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. कोणाच्या जीवाचं काहीही झालं तर या पंतप्रधानाला त्या गोष्टीहून काही घेणं देणं नाही. पण आम्ही आज युवा वर्ग म्हणून आज या ठिकाणी कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की तात्काळ जे शिक्षण मंत्री आहेत ज्यांच्या ह्याच्यामध्ये हा पेपर फुटलेला आहे नीटचा, अशा शिक्षण मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा. अन्यथा या परभणीमध्ये जे तिथं जंतर मंतरला सोनम वांगचुक आंदोलन बसलेले आहेत, या परभणीमध्ये आम्ही सर्व धडक मोर्चा संयोजन समिती सर्व युवा वर्ग या परभणीमध्ये रस्ता रोको तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. लवकरात लवकर ह्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा या सरकारनं घ्यावा. अन्यथा तरुणांच्या रोषाला या सरकारला सामोरे जावं लागेल. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिरूर घाट इथं गावातील युवक आणि शाश्वत फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमात नारळ, आंबा, वड, निलगिरी, रामफळ, अशोक, करंज, चिंच आणि जांभूळ अशा विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गावातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वृक्षारोपण कार्यक्रमाला सरपंच पुत्र वैजनाथ सांगळे, माजी सरपंच सुंदर हजारे, शाश्वत फाउंडेशनचे संचालक विश्वास लोंढे तसंच गावातील अनेक युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, मी जयद्रथ गायकवाड, न्यूज मराठी 24/7च्या यामध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आज आपण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिरूर घाट या गावी आलेलो आहोत. या ठिकाणी या गावातील शिरूर घाट या गावातील तरुण आणि शाश्वत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संयुक्तरित्या पार पडत आहे. तरी आपल्यासोबत या गावातील तरुण आणि शाश्वत फाउंडेशनचे संचालक विश्वास लोंढे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, न्यूज मराठी 24/7 या चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. आपण काय सांगाल याबद्दल? काही नाही, म्हणजे आपल्या या मातीमध्ये जन्म झाला आहे आणि प्रत्येक युवकांना किंवा प्रत्येक नागरिकांना आपल्या गावासाठी काही ना काही केलं पाहिजे. ही तळमळ आमची खूप लहान म्हणजे खूप दिवसापासून आहे. पण मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीला. आता हे फाउंडेशन चालू झाल्यामुळे काय झालं, लोकांचा विश्वास संपादन झाला आहे. आणि हा जो उपक्रम जरी मी तुमच्यासमोर दिसत असलो तरी याच्यामध्ये माझे फक्त 1000 रुपये आहेत. पूर्ण लोकसहभाग आहे. म्हणजे आपण फक्त एक पोस्ट म्हणत म्हणजे माध्यम आहोत आपण. त्याच्यामध्ये गावातल्या सगळ्या तरुणांनी काय केलेलं आहे, सहभाग दर्शवलेला आहे. आपण आज सगळेजण एकत्र आलो, या चांगल्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. आणि ही झाडं आता लावूनच आपण फक्त शांत बसणार नाही, तर ही जगली पाहिजेत. यासाठी आपण सगळी यंत्रणा आपण तयार केली आहे. त्याच्यामध्ये आपण संरक्षण जाळी पण झाडाला लावतो आहे. त्याच्यानंतर ठिबकची योजना पण आपण याच्यासाठी कार्यान्वित केली आहे. ठिबक लाईन पण टाकलेली आहे. म्हणजे शक्यतो आपल्याला जवळपास 90% तरी झाडं जगली पाहिजे. कारण 100% नाही, काही होऊ शकते समजा एखादं काही 2-3 झाडाला, पण 90% तर झाडं टिकली जाणार. म्हणजे आपण या संगोपनाची सुद्धा काळजी घेतलेली आहे. हो, नुसतं झाड लावून आपण मोकळे होणार नाहीत, तर ते टिकलं पाहिजे. आणि जर त्याच्यावर दुसरं झाड एखादं झाड जळालं तर दुसरं आपण झाड लावणारच आहे. जेवढे खड्डे तेवढ्यामध्ये झाडं असतील तेवढी आपण काळजी घेणार आहोत. शिरूर घाटचे सरपंच आहेत. सरपंच साहेब, आपण या वृक्षारोपण संदर्भात काय सांगाल? या शिरूर घाटमध्ये संस्थेच्या माध्यमातून व लोकसहभागातून तरुणाची आणि संस्थेची तळमळ आहे की शिरूर घाटमध्ये आपल्या स्मशानभूमीवर जे घाण दिसतंय प्रसिद्ध ठिकाण व्हावं. एक अंत्यसंस्कार करण्यासाठी आपण ज्या शेवटच्या क्षणी येतो तिथं शांत वातावरण आणि स्वच्छ सुंदर असावं ही एक संकल्पना ठेवलेली आहे. या माध्यमातून सर्व गावकरी, तरुण मित्रमंडळ, वरिष्ठ मंडळीच्या
संकल्पनेतून एक आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपण काही नारळाची झाडं, चिकूची, आंब्याची, सावलीची झाडं लावायचं आहे. संस्थेच्या माध्यमातून लोंढे साहेबांनी जो हाती घेतलेला कार्यक्रम आहे हा एकदम महत्त्वाचा आणि एक प्रेरणादायी कार्यक्रम आहे. या माध्यमातून वृक्षारोपण करण्याची जी त्यांची तळमळ आहे आणि झाडं जिवंत ठेवण्याची त्यांचं शिरूर घाट येथील हे माजी सरपंच आहेत सुंदरराव हजारे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. तात्या, आपण काय सांगाल या वृक्षारोपणाच्या संदर्भात? विश्वास पाटील जी ह्यांना निर्णय घेतलेला आहे आपल्या गावामध्ये ही झाडं लावायचं स्मशानभूमीमध्ये एकदम चांगला आहे आणि त्यांनी माझे हार्दिक शुभेच्छा आहेत की ही उपक्रम राबविल्याबद्दल. जी तरुण पोरं शिरूरमधली ही सगळी ह्या सामील येतात आणि त्यांना जी ही निर्णय घेतला ती एकदम मला पसंत आहे समजायचं. मध्ये ज्यावेळेस मी ते शंभराव पाटलाच्या अंत्यविधीला आलतो इथं त्यावेळेस एवढी घाण आणि भयान होती की कितीतरी घाण होती. मी स्वतः बालाजी लोंढेला सांगितलं होतं तिथून खराटा आण म्हणून, त्यांना तुराट्या आणल्या. मी आणि वैजनाथ लोंढेनं आम्ही दोघांना तिथली घाण साफ केली स्वतः आणि तिथं स्मशानभूमीमध्ये त्यांची अंत्यविधी केली. तर ह्याच्यासाठी सगळ्यांना जर काळजी केली तर गावाचं काहीतरी चांगलं नाव निघल. नाही तर सगळ्यांनाच यायचं आणि इथं संडास बसायची, झाडं लावले तर ह्याचं काही होणार नाही जर म्हणलं तर गावाचं नाव जाणार आहे. त्याच्यासाठी गावाचं शिरूरचं नाव टिकविण्यासाठी सगळ्यांना सहकार्य चांगलं करावं ही माझी एवढीच अपेक्षा आहे. काय सांगाल आपण या उपक्रमाबद्दल? विश्वास सरनं एक ग्रुपला मेसेज टाकला होता की आपल्याला वृक्ष लागवड करायची, पण त्यांचं स्वप्न मोठं होतं, 500 झाडं लावायचं स्वप्न त्यांचं होतं. पण सगळी परिस्थिती बघितल्यावर ते काही शक्य वाटलं नाही. आम्ही समजा रोडच्या कडेनं काही झाडं लावायचा निर्णय घेतला. तिथं पहिल्यांदा आम्हाला लोकांना विरोध केला. नंतर आम्ही ठरवलं की सर आपण स्मशानभूमीवर झाडं लावू, तिथं आपल्याला कोण अडवणार नाही. मग हे हिशोबानं आम्ही हे ठिकाण निवडलं आणि झाडाची निवड केली. झाडाची निवड केल्यावर काही लोक म्हणाले ती झाडं राहणार नाही तर त्याला संरक्षण पाहिजे. मग आम्ही जाळीचं नियोजन केलं आणि नंतर पुन्हा मग म्हणले ते पाण्या वाचून वाळून जातील. मग पाण्याचं पण नियोजन केलं, हे ठिबक वगैरे सगळं. आणि आता काही लोक तर काल म्हणले हे सगळंच घेऊन जातील पेणारे लोक, पण आम्ही मग एक अजून त्याच्या पुढला पर्याय काढला की इथं कॅमेरा बसवणार आहेत आम्ही आणि अशा प्रकारे झाडाचं नियोजन पूर्णपणे सक्सेस करून दाखवणार आहेत. इथे शिरूर घाट इथे शाश्वत प्रतिष्ठान आणि युवकांच्या माध्यमाने इथे झाडं लावण्याचे आज कार्यक्रम केला आहे, आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये युवकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आणि वर्षांचं मार्गदर्शन याच्याखाली हे कार्यक्रम होत आहे. तरी मी गाववाल्यांना फक्त एकच इच्छा व्यक्त करतो इथे, बाकी आता सर्वांनी सगळं सांगितलेलं आहे. फक्त सर्वांनी सहकार्य करून ही झाडं कशी जगवता येतील ह्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि एक आदर्श निर्माण करून दिल्यानंतर गावात ह्या प्रकारचे अनेक उपक्रम होतील. त्यासाठी हा एक आपल्या गावातला सुरुवातीचा उपक्रम आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग सर्वांचा जरुरी आहे. आता जरी इथं नसतील तरी नंतर जे ॲबसेंट लोक आहेत त्यांनी पण ह्याच्याकडे लक्ष देऊन यशस्वी करून दाखवावं आणि एक मिसाल ह्या गावामध्ये देण्यात यावं की शिरूर पण काही पण करू शकतं आणि इथून पुढं चांगले उपक्रम ह्या गावामध्ये करू शकतो आपण. एवढंच माझ्याकडनं एकच गाववाल्यांना आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयात गुरुवारी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या आणि मागण्या थेट खासदारांसमोर मांडल्या. जनता दरबारात महसूल, पाणी पुरवठा, वीज, रस्ते, शेती, शासकीय योजना, अतिक्रमण, पेन्शन, जमीन विषयक प्रकरणे तसंच इतर प्रशासकीय अडचणींबाबत नागरिकांनी निवेदन सादर केले. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीची तक्रारींची तात्काळ दखल घेऊन नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या या प्रमुख मागणीसाठी एमपीएससी कार्यालयासमोर मागील 9 दिवसांपासून सुरू असलेलं काँग्रेसचं बेमुदत साखळी उपोषण अखेर मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि पेढे वाटून निर्णयाचं स्वागत करत विजय साजरा केलाय. ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावेत अशी मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी केली होती. देखिए, ये 9 दिन का अनशन का इम्पैक्ट तो सरकार के ऊपर हुआ है, क्योंकि सरकार देख रही है पिछले 10-12 दिनों में हर जिले में
विद्यार्थी जो सड़कों पे आए हुए और बड़े बड़े आंदोलन हो रहे हैं। और ये जो हमारा 9 दिन का यहाँ का जो प्रेशर है, हमने जो MPSC के ऊपर डेवलप किया, उसकी आज जीत हुई है। और आज सरकार ने ये जो परीक्षा है वो अगले 1 साल तक ऑफलाइन सिस्टम से लेने का उन्होंने जाहिर किया है। हमारा यह आंदोलन शुरू होगा क्योंकि हमारी प्रमुख मांग यही थी कि यह ऑफलाइन पद्धति से हो जाए, नॉर्मलाइजेशन पद्धति जो सिस्टम है उसको रद्द किया जाए, और आगे जो भी आप निर्णय लोगे तो आप विद्यार्थियों के साथ, विद्यार्थी संगठनों के साथ और जो क्लासेस चला रहे हैं उनके साथ डिस्कस करके आप जो आगे का निर्णय लेंगे वो आपने निर्णय लेना है। तो ये आंदोलन अभी टेम्पररी स्थगित हुआ है, ऐसा नहीं है कि ये कैंसिल हुआ है या रद्द किया गया है। हम आगे भी ये आंदोलन शुरू रखेंगे जब तक विद्यार्थियों के ऊपर अन्याय होगा, जब ये आंदोलन बढ़ेगा। राहुल गांधी जी ने आपने देखा होगा 15-20 दिन पहले छात्रों की गूंज करके पूरे भारत में ये आंदोलन छेड़ा था, वो इसी का एक भाग है। हम हर वक्त जब भी विद्यार्थियों के ऊपर अन्याय होगा, ये छात्रों की गूंज जो है वो केंद्र सरकार और राज्य सरकार के कानों में बड़े जोर से गूंजेगी। और जब ये आंदोलन होगा, हम कांग्रेस के लोग इसको बढ़ चढ़ कर बच्चों को सपोर्ट करेंगे और बच्चे भी हमारे आंदोलन में सहभागी होंगे। अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील रुक्मिणी नगर परिसरात भटक्या कुत्र्यानं 10 वर्षीय सनिधी सचिन कावरे हिच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात सनिधी गंभीर जखमी झाले, तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सनिधीचे वडील सचिन कावरे हे महानगरपालिकेच्या घंटा गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहेत। रुक्मिणी नगरातील साई हॉस्पिटल जवळ ही घटना घडल्याचं सांगितलं जाते। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। याची माहिती मिळताच मनपा पशुवैद्यकीय विभागाची टीम दाखल होऊन मोकाट कुत्र्याला रेस्क्यू करण्यात आले। यावर डॉक्टर साळुंखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। नगरसेवक लक्ष देत नाही, मोकाट कुत्र्यांची नसबंदी मोहीम राबवली जात नाही। आज बंदीवर महापालिका लाखो रुपये खर्च करत असतानाही मोकाट कुत्र्यांची नसबंदी होत नसल्याचा संताप चिमुकली मुलीच्या आईने सांगितले। सकाळी मॉर्निंगला आमच्या मुलांना फोन आला की बा असं झालं आहे म्हणून डॉग बाईटचा, तेव्हाच आपले मुलं नगरसेवकांचा फोन आला, त्याच्याबरोबर आली आणि तो डॉग रिस्क्यू केला। बाळाची थोडीशी तब्येत मला थोडंसं हे दिसते, त्याला चेहरा गिरायला बाळाला मार आहे आणि तिची आई पण मला भेटली आहे। त्यांचंही थोडंसं दुःखाचं हेच आहे, पण आम्ही त्यांच्या दुःखामध्ये थोडंसं हे आहे सामील आहे, पण आम्हाला एक वाईट वाटतं आहे। सकाळ आपली कारवाई तर त्याची चालूच आहे, असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि सगळे आम्ही मॉर्निंगला 7:30 वाजतापासून मुलं सगळे सक्षम आहे, म्हणजे निघून जातात डॉग पकडायला पुऱ्या एरियात, अमरावती शहरात पूर्ण। माझं नाव सौ दीपा सचिन कावरे आहे। आम्ही रुक्मिणी नगर इथे राहतो, सोमेश्वर मार्गदर्शन। जे मिस्टर सफाई कामगार आहेत कचऱ्याच्या घंटा गाडीवर। ही घटना सकाळी आज 11 वाजताच्या सुमारास झालेली आहे। बाजूच्या घरून ती मुलगी आपल्या घरी येत होती, लगेच तो कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने तिच्यावर असं म्हणजे एवढं हे केलं की तिला खाली पडून तिच्या अंगावर झोपला आणि तिला पूर्ण तिचा चेहरा उद्ध्वस्त करून टाकला। म्हणजे त्या चेहऱ्याचा पूर्ण तिचा एवढी सुंदर ती मुलगी बघायला, पूर्ण तिचं त्या चेहऱ्यामुळे पूर्ण फ्युचर तिचं बेकार करून टाकलं। महानगरपालिकेकडून मला एवढीच मान्यता आहे की माझ्या मुलीचं पूर्ण फ्युचरपर्यंतचा जो काही खर्च येईल, जो काही तिची ट्रीटमेंट आहे, ते सगळे त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे। आणि हे एवढे आमच्या इकडे कुत्रे वाढून गेले आहेत, 15 दिवस 20 दिवस झाले, 5-5, 10-10, 15-15 कुत्रे असे रस्त्याने फिरत आहे। त्यांना पकडायला पाहिजे, त्यांची नसबंदी करायला पाहिजे। आणि तसंच आमदार खासदार असे निवडून येतात तेव्हा असे हात जोडतात की आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या, पण जेव्हा वोटिंग होऊन जाते आणि निवडून येतात तेव्हा कोणी लक्ष नाही देत। नाही नाल्या साफ होऊन राहिल्या की नाही कुत्र्यांवर काही ॲक्शन घेऊन राहिले, एवढे मच्छर वाढून गेले, एवढे आजार वाढून गेले, लहान मुलांना एवढं अत्याचार होऊन राहिलं, हे सगळं त्यांनी बघायला पाहिजे। एवढा पैसा येतो, काय करतात एवढ्या पैशाचं? नगरसेवकाशी माझा काही कॉन्टॅक्ट नाही आहे, पण मला नगरसेवकाचं नाव माहिती आहे। आमच्या इकडे एक नूतन भुजाडे म्हणून आहेत हमालपुऱ्यातली, आणि तिचाच एरिया येतो तो सगळा। नगरसेवक काही लक्ष देत नाही, 2-2 वर्ष नाल्या निघत नाही, आणि खूप असे प्रॉब्लेम्स आहे, मच्छर झाले आहेत, खूप सारा प्रॉब्लेम आहे की कोणी काही लक्षच देत नाही। आणि खूप दिवस झाले की म्हणजे 1.5-2 महिने होऊन राहिले, कुत्र्यांचं खूप वाढून गेलं। आणि आताच नाही तर असे खूप जणांना आमच्या इकडे कुत्रे चावले, पण नाही कोणी महानगरपालिकेवाले ॲक्शन घेऊन राहिले की नाही कोणी कुत्र्याला पकडत, कोणी सांगत। आज जर ती वेळ आलीच नसती माझ्या मुलीवर, आज सकाळी 2 जणांना ते कुत्रं चावलं,
तेव्हा जर त्या कुत्र्यावर ॲक्शन घेतली असती तर ही वेळ आलीच नसती. लाखो रुपये महानगरपालिका खर्च करत आहे कुत्र्याच्या नसबंदीवर, तर मग ही नसबंदी होत का नाही आहे? एवढं कुत्र्याचा प्रकार वाढत कसा आहे? नसबंदीच्या नावावर तर मला असं वाटत आहे की ते लोक नसबंदीच्या नावाने जो पैसा येतो तो पैसा ते खातात आणि स्वतःचं घर भरतात. MIDC पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नितीन नगर परिसरात धडक कारवाई करत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या 20 वर्षीय युवकाला अटक केली. रोहित रघुनाथ अहिरे असं या अटक आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसं आणि 5,50,000 रुपयांची रोकड असा एकूण 5,57,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. चौकशीत आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचं उघड झालंय. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत. चमूची एक चांगली कामगिरीबद्दल माहिती द्यायची आहे. 15/7/2026 रोजी MIDC पोलीस स्टेशनच्या DB पथक ठाणेदार श्री बिराजदार क्राईम PI श्रीमती पाटील आणि DB श्री अल्फाज शेख यांच्या नेतृत्वात त्यांचे जे मुलं एक गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर जे बातमी मिळाले त्यावर यांनी छापला लावून इसम नामे रोहित रघुनाथ अहिरे वय 20 मूळ राहणार पंढरपूरच्या आहे. सध्या शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने सेटलमेंट कॉलनीला राहणार आहे. त्यांच्या ताब्यात जे स्पोर्ट्स बॅग होतं ते चेक केलं असता त्यात एक देशी बनावटी गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000च्या रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आलेले होतं. हे रोहित अहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारतात त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसल्याचे सांगितलं. त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल काडतुसे कुठून कोणाकडून आणलं याबद्दल विचारपूस केलं आणि जे रोख रक्कम हे सर्व गोष्टीबद्दल त्यात त्यांनी हे पिस्टल काडतूस व रोख रक्कम ही त्यांच्या मित्रानामे प्रदीप हुसैनी गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर त्यांनी यांच्याजवळ दिलं असं इन्फॉर्मेशन दिलं होतं. त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे. इन्फॉर्मेशन असं आहे, हे जे प्रदीप हुसैनी गायकवाड जे आहेत त्यांचे वडील हुसैनी गायकवाड त्यांच्याविरुद्ध कर्नाटक पोलिसांनी गरफोडीच्या गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केलेल्या आहे आणि कर्नाटकच्या पोलीस टीम यांच्या घरी येऊन सर्च करण्याच्या संभावना असल्यामुळे त्यांनी हे जे रोहित अहिरे यांच्या ताब्यात हे सर्व वस्तू दिले अशा प्रथम तपासात दिसत आहे. रोहित रघुनाथ अहिरे व त्यांचे मित्र प्रदीप हुसैनी गायकवाड यांच्या विरुद्ध आर्म्स ॲक्ट 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124-135 प्रमाणे गुन्हे दाखल करून MIDC पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू आहे. यात जे दुसरे आरोपी प्रदीप हुसैनी गायकवाड त्यांचे शोध आता सुरू आहे. लवकरात लवकर त्यांनाही ताब्यात घेणार आहे. हे जे आरोपी यांच्या विरुद्ध जे दाखल गुन्हे जे आहेत तेही आपल्याला देण्यात येणार आहे. रोहित अहिरे विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एक केस आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात एक केस अगोदर दाखल आहे आणि हे हुसैनी गायकवाड विरुद्ध सोलापूरला 3 केस दाखल आहे. इतर राज्यात पण केसेस दाखल असल्याच्या माहिती आहेत तेही आम्ही कन्फर्म करत आहोत. सदरच्या कारवाई झोन DCP श्री प्रीतम येवलकर, ACP श्री प्रताप पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, सेकंड PI श्रीमती पाटील, DB पथकाच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या चमूचे सर्व सदस्य राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड,
आमसिद्ध निंबाळ, सचिन लवटे, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चौहान, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम अविनाश दिगोळे या सर्वांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांना मनपूर्वक या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.